वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे आणि आपण पाहतात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, राहुल गांधींनी एक विधान केलं. त्यानंतर काय झालं? मोदींच्या पर्यायी नावांची चर्चा सुरू झाली. या अनुषंगाने आपण पार्ट 1 मध्ये माहिती घेतली आहे. आता या विषयाच्या दुसऱ्या भागात आपण संघ परिवाराची भूमिका, कॉकरोच जनता पार्टीचा प्रभाव आदी आणि मोदींना पर्यायी ठरू शकणाऱ्या नेत्यांच्या नावांची चर्चा करणार आहोत. मोदींच्या कंटिन्युएशन संदर्भात संघाची भूमिका हा नेहमी चर्चेचा विषय असतो. तांत्रिकदृष्ट्या भारताचा पंतप्रधान संसदेमधील बहुमतावर ठरतो. मात्र RSSचा भाजपच्या संघटनात्मक रचनेवर प्रभाव आहे हे नाकारता येत नाही. पण संघाची कार्यपद्धतीची वेगळी आहे. ती थेट संघर्षाची नसते. संघ सामान्यतः वातावरण तयार करतो, दुसऱ्या पिढीचे नेतृत्व पुढे आणतो आणि ट्रान्समिशन सहमतीने घडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून एका रात्रीत मोदींना हटवले जाईल अशी शक्यता अत्यंत कमी वाटते. शिवाय संघाच्या अजेंड्यावरील काही महत्त्वपूर्ण विषय अजून अंमलात येणे बाकी आहेत. उदाहरणार्थ समान नागरी कायदा, वन नेशन वन इलेक्शन, धर्मांतरित व्यक्तींना आरक्षणाचे लाभ. जर नेतृत्व बदल झाला तर तो संघटनात्मक संक्रमण, वय, आरोग्य किंवा मार्गदर्शक भूमिकेकडे जाणे अशा भाषेत मांडला जाऊ शकतो. आता प्रश्न, मोदींनंतर कोण? राजकीय चर्चांमध्ये विद्यमान गृहमंत्री अमितजी शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस अशा अनेक नेत्यांची नावं घेतली जातात. पण वास्तव हे आहे की मोदींसारखा सर्वव्यापी राष्ट्रीय करिश्मा आणि निवडणूक जिंकणे क्षमता या कोणाकडे स्पष्टपणे दिसत नाही. कारण पुढील नेता निवडताना फक्त लोकप्रियता पुरेशी राहणार नाही. त्याच्याकडे राष्ट्रीय स्वीकार्यता, संघटन कौशल्य, RSS आणि BJP दोघांची स्वीकार्यता, प्रशासकीय अनुभव आणि दीर्घकालीन टिकाव हे सर्व गुण असावे लागतील. याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, भाजप आणि संघ परिवाराला असा नेता हवा असेल जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता असेल. शिवाय तंत्रज्ञान आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट समजून घेईल, उपनिषदांपासून उपग्रहापर्यंतचा नॅरेटिव्ह मांडू शकेल आणि OBC सोशल हे जे काही पॅटर्न आहेत ते टिकवू शकेल. सध्या स्ट्रॉंग लीडर, स्ट्रॉंग इकॉनॉमी आणि स्ट्रॉंग नेशन या संकल्पनेत पूर्णपणे फिट बसणारा दुसरा नेता भाजप किंवा संघ परिवारात अजून दिसत नाही, तेवढं तुल्यबळ दिसत नाही. या संपूर्ण चर्चेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा घ्यावा लागेल, तो म्हणजे सोशल मीडियावर आणि काही तरुणांमध्ये दिसून येत असलेली कॉकरोच जनता पार्टी सारखी अँटी सिस्टीम भावना. ती केवळ विनोद किंवा मीम कल्चर म्हणून पाहणे चुकीचे ठरू शकते. दुर्लक्ष करता येणार नाही, मोठी संख्या आहे. कारण इतिहास असं सांगतो, जेव्हा पारंपरिक विरोधी पक्षांवरचा लोकांचा विश्वास कमी होतो तेव्हा असंतोष अनेकदा अनकन्व्हेन्शनल स्वरूपात व्यक्त होतो. आजच्या तरुणांचा काही भाग जो आहे, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपर लीक, महागाई, कॉन्ट्रॅक्टर इकॉनॉमी आणि सोशल मीडियावरचं त्यांचं जे काही नैराश्य आहे त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. पण हा असंतोष अजून संघटित राजकीय चळवळीत बनलेला दिसत नाही. तो सध्या मीम, पॉलिटिकल टाइमपास, अँटी एस्टॅब्लिशमेंट ह्युमर आणि डिजिटल नाराजी या स्वरूपात दिसतोय. आता प्रश्न, या प्रकारच्या नाराजीचा सर्वाधिक फायदा कोणाला होऊ शकतो? सामान्यतः अशा परिस्थितीत 3 शक्यता असतात. पहिली, ही नाराजी हळूहळू मुख्य विरोधी पक्षांकडे वळू शकते, जसं अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला. दुसरी, ती मतदानात कन्व्हर्ट न होता फक्त सोशल मीडिया अँगर म्हणून राहू शकते. आणि तिसरी, ही नाराजी ऑपोजिशन होत फ्रॅगमेंटेशन करू शकते. आणि इथेच महत्त्वाची राजकीय चर्चा सुरू होते. काही विश्लेषकांच्या मते असे आहे की जर अँटी BJP नाराजी थेट काँग्रेस किंवा इंडिया आघाडीकडे न जाता
अशा अल्टरनेटिव्ह डिजिटल प्रोटेस्ट प्लॅटफॉर्मकडे जर गेली तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होऊ शकतो. कारण ऑपोजिशन जी काही वोट आहेत, विरोधी मतं ती डिव्हाइड होतात. याच कारणामुळे काही लोक अशा प्रकारच्या डिजिटल प्रोटेस्ट मूव्हमेंटकडे बी टीम या नजरेने पाहतात. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कारण अनेकदा अशा मूव्हमेंट्स पूर्णपणे स्पॉन्टेनियस देखील असू शकतात. पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण हे संकेत आहेत की देशातील तरुणांचा एक वर्ग पारंपरिक राजकारणापासून इमोशनली डिस्कनेक्ट होत आहे. ही बाब सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही धोक्याची घंटा असू शकते. विशेष म्हणजे आजचा तरुण फक्त आयडिओलॉजीवर मतदान करत नाही. तो एम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिक मोबॅलिटी, टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी, स्टार्टअप इकोसिस्टीम, AI फ्युचर आणि इक्वॅलिटी ऑफ लाईफ या मुद्द्यांकडे देखील पाहतो. म्हणून दशकातील नेतृत्वाला केवळ राजकीय भाषणांनी चालणार नाही. त्याला टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी, जिओपॉलिटिक्स आणि हे वेगवेगळे विषय समजून घेणारे नेतृत्व द्यावं लागेल. आणि कदाचित हीच मोदींनंतरच्या भारताची सर्वात मोठी परीक्षा असेल. मित्रांनो, आज आपला जो भारत आहे हा सेमीकंडक्टर मिशन राबवतोय. त्याच्यावर फार मोठं काम चाललेलं आहे. 2030 पर्यंतचं मोठं उद्दिष्ट आहे. डेटा सेंटर्सची प्रचंड गुंतवणूक सुरू आहे. AI रिव्होल्युशन दारात येऊन उभी राहिलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग पुश वाढतो आहे. अमेरिका चीन जिओपॉलिटिकल संघर्षामध्ये भारताला स्ट्रॅटेजिक ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे. अशा वेळी काय महत्वाचं आहे? पॉलिसी कंटिन्युटी आणि इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स हे 2 घटक अत्यंत महत्वाचे ठरतात. म्हणून आजचा प्रश्न केवळ राजकीय नाही मित्रांनो, तो आर्थिक, तांत्रिक आणि जिओपॉलिटिकल देखील आहे. म्हणून शेवटी मोदींना कोण हटवेल हा प्रश्न कदाचित चुकीचा ठरू शकतो. योग्य प्रश्न असा असू शकतो, मोदींनंतर BJP आणि RSS भारतासाठी पुढील नेतृत्व कसे तयार करतील. कारण भारतासमोर आजचा खरा प्रश्न फक्त सत्ता बदलाचा नाही, तर विकसित भारताच्या प्रवासात स्थिरता राखत पुढील नेतृत्वाची तयारी कशी करायची हा आहे. आपल्याला काय वाटतं? मोदींनंतर भाजपमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते असेल? कारण नेतृत्वाचा हा बदल केवळ राजकीय नसून तो भारताच्या धोरणात्मक दिशेवर, आर्थिक विकासावर आणि जागतिक स्तरावरील प्रतिमेवर दीर्घकाळ प्रभाव टाकणारा असेल. मित्रांनो, हे विश्लेषण आपल्याला कसे वाटले हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या मनातील नेता कोण आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नेहमीच आमचं आव्हान, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात आणि एका नवीन विषयावर सखोल संशोधनात्मक विश्लेषण घेऊन. जय हिंद.